चल बच्चा मी निघालो ग. बाय बाय. दार लावून घ्या. बाय. तू हा, निरोप सांगायला आले. कसला निरोप? अथर्वच्या शाळेत उद्याला गॅदरिंग आहे. शाळेतनं पेरेंट्सना बोलवलंय आणि अथर्वची अशी इच्छा आहे का त्याच्या बाबांनी आणि आईनी दोघांनी यावं. तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला आली म्हणून. कर्तव्याच्या गोष्टी मला सांगू नकोस. ओके चल, मला जाऊ दे, वेळ नाही मला. तुमच्या पोरासाठी तरी वेळ आहे की नाही? नाही तसं सांगा मला, मला त्याला उत्तर द्यायचंय. माझ्या मुलासाठी कधी आणि कसा वेळ काढायचा हे मी ठरवेन. हे असल्या फडतूस गॅदरिंग बिदरिंगला जायला माझ्याकडे वेळ नाही. हो, पण अथर्वला महत्वाचं वाटतं ना. हे पा, तो उद्या तिथे परफॉर्म करणार आहे. इतरांचे पालक येणार, ते कौतुक करणार आपल्या पोराचं. अथर्वलाही वाटतं आई बाबांनी तिथे यावं म्हणून. म्हणून हे सांगायला आले का तुम्ही तिथे या. हे असले रिकामे उद्योग करायला माझ्याकडे वेळ नाही, कळलं ना? तर तुमच्या आई बाबांनी असंच केलं होतं का? राधिका, माझ्या आई वडिलांना याच्यामध्ये आणायचं काहीच कारण नाही. हा, खरंय तुमचं. खरंच त्यांना मध्ये घेण्याची काहीच गरज नाहीये. कारण आपलं कोण परख कोण हे तरी कळतं त्यांना. त्यांना नात्यांची जाण आहे. झालं. आलीस सकाळी सकाळी एवढं असं तोंड वर करून रोज सकाळी टोमणे मारायला आणि काहीतरी बोलायला यायला काहीच वाटत नाही का ग तुला? नाही नाही नाही, मला इच्छा नाही आणि हाऊस तर बिलकुलच नाही. अथर्व तुमचा मुलगा आहे. हाडामासाचा गोळा आहे तो. प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोरासाठी काहीतरी अटॅचमेंट असतेच ना. त्याची वाढ बघणं, त्याला खेळताना बघणं, यासाठी भाग्य लागतं. हो, ते मी बघेन माझं माझं. हा, तू नको त्याच्यात लक्ष घालूस, बघतो मी. लांब न पाहताय स्वतःच्या पोराची प्रगती. तुम्हाला तर इच्छाही होत नाही त्याला भेटायची. दिवसभर बच्चा 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 करत हिंडत असतात त्या शण्याच्या मागे. आपला बच्चा घरी आहे याबद्दल काही वाटतही नाही तुम्हाला. दिवसभर आठवण कळत असतो तुमची. बाबा कधी येणार, बाबा कधी भेटणार, मला माझ्याबरोबर कधी खेळणार. क्रिकेट खेळायचंय त्याला तुमच्या बरोबर, सारखा विचारत असतो. आणि तुम्हाला तर काहीच वाटत नाही. काय उत्तर देऊ मी त्याला? ओके, असले इमोशनल फंडे मला देऊ नकोस. हा, नाही नाही नाही, इमोशनल नाही बोलून राहिले मी तर प्रॅक्टिकलच बोलून राहिले. तुमची बायको म्हणून नाही, पण अथर्वची आई म्हणून विनंती करून राहिले तुम्हाला तर तुम्ही या. मला त्या पोराचे हाल नाही बघवते. मायावरती राग आहे ना तुमचा? मायावरती काढा ना, त्या पोरावरती नका काढू तुम्ही. त्याला जशी आईची गरज आहे ना, तशी त्याला वडिलांची गरज आहे. आणि त्याच्या नशिबाने त्याचे आई वडील दोघही आहेत. पोराला त्याच्या बाबांपासून तोडून नका. हात जोडून विनंती करून राहिले तुम्हाला. त्याला त्याच्या बाबांच्या प्रेमाची गरज आहे. त्याला तुमच्या प्रेमापासून दूर ठेवू नका. अरे चला ना, आवरा आता पटापट, बस येईल आपली. चल अथर्व, भरलं सगळं बॅगेत? हा चला, नीट चेक करा सगळं घेतलंयस ना. अथर्व. कसायस माझ्या बाळा? व्हेरी गुड. उद्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे ना तुमच्या? आई बाबा येणार. सगळ्यांचे आई बाबा येणार आहेत? हो. मी पण येणार आहे मग. प्रॉमिस? हो बाळा, प्रॉमिस. ये, उद्या तुम्ही पण येणार. ये. येस, दे टाळी. शाबास, जा आता आवर पटपट जा. किती नीच माणूस आहे हा. स्वतःच्या मुलाच्या भावनांशी खेळताना सुद्धा काही वाटत नाही याला. आत्ता प्रॉमिस दिलंय, पण मला माहिती आहे हा येणार नाही. कशाला उगाच हा असा वागतो. झालं का? चला, बस येईल.
My name is अथर्व गुरुनाथ सुभेदार. I love my family. I live with my आई and राधिका, थांबलीस का? काय लिहावं कळत नाहीये ना? पाहणार होती. मला तर काय समजूनच नाही राहिलं. मलाही कळत नव्हतं, पण मी ठरवलं की नेहाला खरं बोलायला सांगायचं. आय लिव्ह विथ माय मदर अँड शी इज माय ओनली पेरेंट. रेवती, अगं तुझं ठीक आहे, पण अथर्वचं तसं नाहीये ना. नाही म्हणजे अजूनही त्याचे आई बाबा अजूनही काय ग? सेपरेट झालायत आता तुम्ही. हा म्हणजे माझ्यासारखा डिवोर्स नाही झालाय तुमचा, फक्त एवढंच. नाही रेवती, म्हणजे मला काही तुला दुखवायचं नाहीये, पण वेडी आहेस का तू? मी अजिबात दुखावले वगैरे नाही. फक्त राधिका, मला एक गोष्ट सांग, तू अथर्वला हे असं खोटं बोलायला सांगणार आहेस? नाही ग. अगं म्हणूनच तर लिहिता लिहिता थांबले ना. बरं ते जाऊ दे रेवती, तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी करते. हा नाही, नकोय मला. काय झालंय? काही नाही. काय नाही काय? काहीतरी झालंय. ये बस बरं. काय झालंय? काही नाही. काही नाही काय? मला दिसतंय ना काहीतरी झालंय. सांग काय झालं? 5 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आमचा डिवोर्स झाला होता. ते सगळं आठवलं आणि खूप चिडचिड झाली आहे माझी. चिडचिड काऊन करतेस? झालं ना आता, 5 वर्ष झाली ना. आणि तूच मला सांगतेस ना का या असल्या गोष्टीमध्ये लक्ष नाही द्यायचं, मन दुसरीकडे वळवायचं, या सगळ्याचा विचार नाही करायचा. तू सांगतेस की नाही? मान्य आहे मला, पण शेवटी मीही माणूस आहे ना, मलाही भावना आहे. हा म्हणजे तुझ्यासारखी सारखी सारखी हळवी होत नाही मी, पण माझी चिडचिड होते ग. हो, एका माणसामुळे माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं, त्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं. त्याचा विचार जरी मनात आला ना, तरी डोकं फिरतं माझं.